गंगा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता एका पाद सेवन चौथी भक्ती पाद सेवनातेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे ज्ञानाव चौथी भक्ती जे सांगितली म्हणजे 3 भक्तींचं वर्णन निरूपण सांगून झालं आणि आता ही चौथी भक्ती सांगितली पाद सेवन भक्ती. आज भाऊसाहेब महाराजांची जयंती आहे. रामनवमीचा हा पवित्र दिवस आहे. भाऊसाहेबांची जयंती आहे आणि दशक सुद्धा भक्तीचा झालेला आहे. या दशकामध्ये समर्थांनी दासबोधामध्ये 9विधा भक्ती सांगितलेली आहे. विधा म्हणजे प्रकारची, 9 प्रकारची भक्ती, 9 प्रकारे भक्ती करता येते. आपल्याला फक्त भक्ती एवढाच शब्द माहिती, पण भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि एकेका पायरीने पुढची भक्ती आहे. आणि शेवटी मग आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्ती झाल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. असं आहे. आता भक्ती 9 प्रकारची म्हणजे कोणत्या किती प्रकार आहेत, कसे प्रकार आहेत ते. पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती, बरोबर. नंतर दुसरी कीर्तन आहे, श्रवण आहे, कीर्तन आहे. विष्णू स्मरण म्हणजे नामस्मरण जे आपण म्हणतो ते विष्णू स्मरण, नामस्मरण. चौथी भक्ती म्हणजे पाद सेवन भक्ती. 5वी अर्चन आहे, वंदन आहे. अर्चन करणं देवाला, काही आपल्याकडे आहे ते देवाला अर्पण करणं. वंदन करणं देवाला, नमस्कार करणं, अर्चन वंदन. दास्य, देवाचं दास्यत्व स्वीकारायचं. देवा मी तुझा किंकर आहे, तुझ्या चरणाशी मी तुझा दास आहे, सेवक आहे, चाकर आहे, अशी वृत्ती ठेवून भक्ती करा. ही दास्य भक्ती. अशी करत करत तुम्ही दास्य भक्तीला आलात. दास्य भक्ती फार महत्वाची. जशी आता ही पादसेवन भक्ती महत्व, तशी दास्य भक्ती पण. आणि हे करता करता तुम्ही देवाशी असं नातं निर्माण करता की देव तुमचा सखा होतो, देवाशी मैत्री होते तुमची. जसं मित्रा वाचून करमत नाही. एकदा एखादा मित्र मिळाला ज्याला आपल्या ज्या आवडी आहेत त्याच्या आवडी आहेत आणि त्याच्या आवडी आहेत त्या आपली आवड आहे, एक होतं, तेव्हा मग अशाची आपली मैत्री होते. मग देव आणि आपण मैत्रीचा बंध निर्माण, मैत्रीचं नातं निर्माण होतं. त्याला सख्य भक्ती म्हटली. म्हणजे तुम्ही विचार करा, एकेका टप्प्याने जेव्हा तुम्ही पुढे जाता भक्ती करत करत, तेव्हा सख्य भक्तीपर्यंत येत आहे तुम्ही. म्हणजे देवा वेगळं, देवाशिवाय चैन पडत नाही. जसं मैत्रीमध्ये असतं, बरोबर, तसं देवाशिवाय चैन पडत नाही. खाता पिता उठता बसता कामधंदा करताना देवाचं स्मरण होतं. असं करता करता सख्य भक्तीपर्यंत तुम्ही येऊन पोहोचता. है ना. अर्जुन आणि कृष्णाची भक्ती सख्य भक्ती आहे. उगाच नाही त्याचे घोडे लगाम हाती घेतला. देव स्वतः, देव भगवंत. सख्य भक्ती अर्जुनाची अशी होती की देवाला सुद्धा त्याचं दास्यत्व, आपल्या भक्ताचं दास्यत्व स्वीकारावं लागलं. काय आहे भक्तीचं मर्म, काय आहे, तर ते सख्य भक्ती आहे. आणि मग सख्य भक्ती सगळं वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करतोय. पण जोपर्यंत आत्मनिवेदन होत नाही तोपर्यंत भक्ती पूर्ण होत नाही. ते आत्मनिवेदन म्हणजे काय. आता बघा, इथे आपण देवाची पूजा करतो, सगळं करतो आणि देवाला काही अर्पण करतोय. प्रसाद, नैवेद्य म्हणतो त्याला. नैवेद्य म्हणजे मला नको काही, आता हे तुलाच, असं म्हणून ते अर्पण करायचं. आत्मनिवेदन भक्तीमध्ये ते व्हायला पाहिजे. ते होतं. काय होतं, देवाची भक्ती करता करता
भक्त म्हणतो देवा आता मी वेगळा नाहीच, तूच आहेस. आणि देव भक्ता वेगळा राहत नाही आणि भक्त देवा वेगळा राहत नाही, उरत नाही. त्याला म्हणायचं आत्मनिवेदन. मी नाही, आत्मनिवेदन मी नाही. आपल्याला तो जाणतच नाही, ओळखतच नाही. आपली त्याला ओळख त्याने पुसून टाकली. म्हणजे काय? आपली ओळख त्याने पुसून टाकली म्हणजे काय? अहंकाराचं पूर्ण विसर्जन झालं. देवा मी नाही, तूच केवळ, तूच केवळ असं जेव्हा होतं, अशा प्रकारची भक्ती जेव्हा होते, आत्मनिवेदन भक्ती, तेव्हा देवाच आणि भक्ताचं ऐक्य होतं. जीव शिव ऐक्यता होते आणि भक्तच देव होतो. भक्त जाई देव. आता महाराजांचं एक पद आपण ऐकलं, भक्त जाई देवा ठाई, देव त्याचे रूप घेई. भक्ती पूर्ण होते, भक्त भगवंत होतो. हे भक्तीचं मर्म आहे. भक्तच देव होतो. तेव्हा रामनवमीच्या दिवशी काय लक्षात ठेवा, रामनवमी, रामाचा जन्म झाला, नवमी आहे, चैत्रातली ना, चैत्रातली नवमी आहे. पाडव्यापासून आता 9वा दिवस आहे. नवमी या शब्दाचा अर्थ काय? नव्हे मी नाही बाबा. आणि आपण काय करतो? मीच धरून बसतो. मग भक्ती होणार कशी? भक्ती होणार कशी? मी करतो, अमुक करतो, मी आहे, माझं नाव अमुक आहे, माझं गाव अमुक आहे, माझा देश अमुक, माझा धर्म अमुक, मी इतकं शिकलोय, मला इतका पगार आहे, माझ्याकडे अमुक आहे, तमुक आहे, सगळं काही आहे, थोड्याकडे सगळं आहे. असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत ती भक्ती त्याची होऊ शकत नाही. मी नाहीच म्हटलं तर मग काय जे आहे ते काय? देवरूप आहे. नवमी म्हणजे नवे मी. मग कोण? राम. रामनवमीच्या दिवशी आलंय राम, नवे मी. रामच आहे. जे काही आहे ते आत्मा राम स्वरूप आहे, आत्मा रामच आहे. तुमची भक्ती जेव्हा पूर्णत्वाला जाईल तेव्हा तुम्हाला असं कळेल की आहे ते केवळ देवरूप आहे. देवस्वरूप नाही. स्वरूप म्हणजे थोडं वेळ देवाचंच रूप आहे. देवरूपच आहे सगळं. आकार नाही, प्रकार नाही. कुठचाही आकार प्रकार म्हणून बघतोय तोपर्यंत तो अडकलेला आहे, बंधनात आहे. ज्याच्या दृष्टीला आकार प्रकार दिसतच नाहीत, सर्व देवरूपच दिसायला लागतं, त्याचं आत्मनिवेदन होतं, त्याची भक्ती पूर्ण होते, तो भगवंत होतो. हे मर्म आहे. आणि ही भक्ती तुम्हा आम्हाला कोणी दाखवून दिली? तुम्हा आम्हाला दिली कोणी आजच्या दिवशी? ते स्मरण आहे. भाऊसाहेबांची आज जयंती आहे. भाऊसाहेबांचा जन्म रामनवमीचा आहे, लक्षात घ्या. आणि सुरुवातीला ते हनुमानाची भक्ती करायची. मारुतीच्या देवळात काय नव्हतं, गुरु भेटले नव्हते, तेव्हा भक्ती होती हृदयामध्ये. तर गावात ते होतं देऊळ मारुतीचं, मारुतीची भक्ती केली त्याने सुरुवातीला. अर्थ काय? त्या अर्थ लक्षात काय घ्यायचा? ज्याला भक्ती सुचते तो धन्य. तर तुम्ही आता इथे बसलेले, काहीतरी भक्ती आहे तुमच्या ठिकाणी, भक्तीची ज्योत आहे हृदयामध्ये. भक्तीची ज्योत हृदयामध्ये आहे जोपर्यंत भक्त आहे तोपर्यंत. आणि त्या भक्ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा ती भक्तीची ज्योत, आत्मज्योत, ही भगवंताचं स्वरूप होते. लक्षात घ्या. तुमच्या हृदयामध्ये जे आमच्या महाराजांचे तत्वज्ञान म्हणून तुम्हाला तुमच्या ठिकाणी बसले असताना किंवा कुठेही जा जगामध्ये एकच गोष्ट कळते. ती कोणती कळते? मी आहे. मी आहे. ते मी आहे हे जे कळते ना, ती भक्तीची ज्योत आहे, आत्मज्योत. आणि ती भगवत स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. आणि त्या तुमच्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये अवघं जग तुम्हाला दिसतं, भासतं. मग जे दिसणारं भासणारं जग आहे ते तुमच्या आत्मज्ञानाचाच प्रकाश आहे. आत्मज्ञानाचा प्रकाश मुळात आहे, म्हणून जगदाभास आहे, विश्वाभास आहे, ब्रह्मांड दिसतंय, भासतंय. बरोबर आहे? हे लक्षात घ्या. आत्मज्ञानाची तिथे ज्योत नाही,
किंचितशी एक ठिणगी ती स्फुल्लिंग नाही तर काहीच नाही. त्या महत्व कशाचं आहे? आत्मज्ञानाचं आहे. तर तो देव आहे, तो राम आहे. नंतर त्या जाणवण्यातून सगळं जाणवायला लागतंय आणि अहंकार निर्माण होते. अहम मधून जाणवतं मी म्हणून ना, त्याला वाटतं मी. ते खरं देवाचं जाणवणं आहे, देव असल्याचं जाणवणं आहे. ते जाणपण जे आहे ते देवाचं असणं आहे, ते विसरतोय. आणि नंतर काहीतरी आकारा प्रकाराला आणि कळतं त्याला बोलतो आहे हे मी आहे असं म्हणायला लागतो. तिथे फसगत होते. तेव्हा हे मीपणा ज्याचा दूर झाला त्याला देव कळला, त्याला देव फळला. तर मीपणा जिथे जिथे निर्माण होते, सूक्ष्म दृष्टीने पाहत राहा. जिथे मीपणा निर्माण होतो आहे तिथे तुमचा देवपणा दुरावतो आहे. तर खरा शत्रू कोण आहे? जो अहम म्हणून जो आहे, अहम म्हणून जो आकाराला आलेला आहे. अहम जो आहे तो मुळात देवरूप आहे, देवस्वरूप आहे. पण तो आकाराला बोलला आणि त्या आकाराला तो आपण मानायला लागला. तिथे फसगत झाली आणि देवत्वाला तो दुरावला. तेव्हा अहम हे सोहम आहे, खरं मी नाही. तो जो आहे परमात्मा तोच आहे. एवढं लक्षात आलं की पुरे झालं काम. भक्ती पूर्ण झाली, ज्ञान पूर्ण झाले. तर मी वजा झाला पाहिजे आणि ऍडिशन कसली झाली पाहिजे? देवाची ऍडिशन झाली पाहिजे. आणि काय वजाबाकीला काय म्हणतो? सबट्रॅक्ट झालं पाहिजे. हे जे काही निर्माण होते ते नाही म्हणून बाजूला करता आलं पाहिजे. नाव खरं नाही, गाव खरं नाही, आणि देवच खरा असं वाटायला लागलं. त्याच्यासाठी हे कळत नाही तोपर्यंत भक्ती करावी लागते. मग थोडं श्रवण करणं म्हणजे ऐकणं, देवाची माहिती, देवाचं ज्ञान ऐकणं. कीर्तन म्हणजे देवाची स्तुती वगैरे चाललेली आहे ती ऐकायची, ती करायची. त्याला कीर्तन भजन म्हणजे श्रवण हे सुद्धा भजन झालं, भक्ती झाली. कीर्तन हे तर झालंच भक्ती. तिसरं काय आहे? विष्णू स्मरण. आता बघा, विष्णू स्मरण असा शब्द आहे त्या मूळ श्लोकामध्ये. आपण त्याला नामस्मरण म्हणतो. विष्णू स्मरण, विष्णू म्हणजे काय? तुझ्या ठिकाणी जी जाणीव आहे, ज्ञान आहे. विष्णू म्हणजे जिष्णू संस्कृत शब्द आहे. जिष्णू म्हणजे जाणीव आहे. विष्णू स्मरण म्हणजे नामस्मरण करताना काय घडतंय? जेव्हा एका जागी बसून किंवा काही करताना तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ते स्मरण आपलं आपण करतोय. वाटतंय देवाचं नामस्मरण आहे. कोण विठ्ठलाचं म्हणेल, गणपतीचं म्हणेल, दत्ताचं म्हणेल, कोण कुठच्या देवीचं म्हणेल, भगवतीचं म्हणेल. पण ते करताना त्या देवाचं होतं, पण होताना ते आपलंच होतं. कारण ते त्याच्या जाणीवेच चालतंय. तू जिथे बसलाय तिथे ते तुझं ज्ञान रूप आहे, जाणीव आहे. तिथे बसलाय म्हणजे काय? हे बघा, बैसले ठाई जाणीव आहे. दुसरं काय? देहाला जोडा देह नसतोच कधी, कल्पनेत आहे. ती जाणीवच आहे फक्त. ते जाणीवेला स्मरण द्यायचं देवाचं. मंत्रोच्चाराने काय होतं? शुद्धता येते. कसली शुद्धता होते? हे देहाचं, मनाचं, बुद्धीचं जे स्मरण घेतलेलं आहे ते झडून नाहीस होते आणि मूळ जे आहे ते प्रकाशाला येतं, उदयाला येतं. म्हणून ते नाम मंत्राचं जप सांगितलेलं आहे. नाहीतर नामाची पण काय, तू आहेसच मुळातला तू आहेस भगवंत. काय गरज नाही कसली. पण ते कळावं, ते काय आहे नेमकं, त्याचा उलगडावा म्हणून थोडंफार सांगतात की बाबा हे करताना ते साधनाची कसल्या काही करण्याची गरज नाही, काही गरजच नाही. पण शेवटी काय गुरु परंपरेमध्ये हे चालतच आलेलं आहे ना. ज्याला कळत नाही तो ज्याला कळतं त्याच्याकडे येतो, म्हणतोच मला काहीतरी सांगा बाबा तुम्हाला जे कळलं ते. नाही तर इथे काही नाहीये. कळलं का? इथे द्वैत नाही आहे, ते एकच तत्व आहे. एकोहम बहुश्यायाम. ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी एकच आहे. दोन गोष्टी झालेल्याच नाहीत कधी, नाहीतच कधी, नसतातच कधी. नवे मी आहे, रामच आहे. तर आता इथे
इथे चौथी भक्ती महत्वाची का? बघा, भक्तीचे 9 प्रकार आहेत, पण श्रवण, कीर्तन, नामस्मरण 3 प्रकार झाल्याबरोबर चौथ्या भक्तीमध्येच उलगडा होतोय. पादसेवन भक्तीमध्ये उलगडा होतो, म्हणजे गौप्यते प्रगटे. जी गोष्ट गुप्त आहे ती प्रगट होते, म्हणजे उमसते. 9 प्रकार होईपर्यंत नाही, आधीच. म्हणजे किती सोपं आहे मला सांगायचं, अगदी सोपं आहे. भक्तीला तुम्ही लागलात की सगळं सोपं आहे. भक्त तरी खरेच व्हा, दाखवायला नको. सद्गुरूचं आणि तुमचं नातं हे तुमच्या हृदयात, तुम्हाला माहित आहे की मी कितपत भक्ती माझी सद्गुरूंची होते आहे मुळामध्ये. तेव्हा सद्गुरू भक्त जो आहे त्याला खूप लवकर ते आत्मज्ञान काय आहे ते उमगतं, गोप्यते प्रगटे. या चौथ्या भक्तीमध्ये पादसेवन भक्ती. तर पादसेवन म्हणजे अगदी काय की सद्गुरूचे चरण सेवावे. इथे आलेलं आहे, 2-3 वेळा आले. सद्गुरू चरण सेवावे असा शब्द आहे. सेवन करणे म्हणजे काय? सेवन करणे म्हणजे काय? अन्न सेवन करणे. अन्न घेतो आपण, अन्न घेतो म्हणजे खातो. म्हणजे काय? ते अन्न आपल्यामध्ये पूर्णपणे भिनवतो, तेव्हा आपलं हे जे काही शरीर आहे ते उभं राहते. तर पादसेवन, पाद म्हणजे चरण म्हणजे पाय, सद्गुरूचे पाय सेवावे. आता आम्ही एक करतो, वरवर उपचार म्हणून करतो की सद्गुरूंच्या चरणाला स्पर्श करतो, नमस्कार करतो, ते पादसेवन आहे, बरोबर आहे. पण तेवढंच नाही. सद्गुरु पाद सेवन म्हणजे सद्गुरूंचं पूर्णत्वाने स्वीकार करणे, सद्गुरूचा पूर्णत्वाने स्वीकार करणे. म्हणजे त्या काया वाचा मनोभावे, कायेने, वाचेने, मनाने जे काही सद्गुरूंनी सांगितलेलं आहे त्याचा स्वीकार करतो आणि तसा वागतो, तसं आचरण ठेवतोय. तो गुरुवचना वेगळा राहत नाही, गुरुवचना वेगळा नंतर उरत नाही. त्याला म्हणायचं पादसेवन. सद्गुरू चरणांची सेवा करणं म्हणजे हे असा अर्थ आहे. आणि दुसरं आमच्या महाराजांनी जे सोपं करून सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. सद्गुरू चरण म्हणजे काय आहे, तो कुठे असतो? आता देहरूपाने जोपर्यंत सद्गुरू आहे तोपर्यंत चरण ते पाय, बरोबर. आम्हाला काही कळायचं नाही, पण सद्गुरू चरणांचं स्मरण ठेवावं. मग आम्ही साक्षात आमचे महाराज उभे असायचे आरतीला, तर त्यांचे जे चरण दिसतात तेच पाहत राहायचं. आणि ते त्यामुळे ते आजही आठवतात, ते चरण ते आठवतात. देहरूपाचे महाराजांचे श्रीगुरूंचे चरण आठवतात, त्याच्या वाहिलेली फुलं आठवतात, ठेवलेली डोकं आठवतात, ते सद्गुरू चरण, बरोबर आहे. परंतु सद्गुरू चरण म्हणजे आमच्या महाराजांनी सांगितलेला अर्थ तुम्हाला सांगतोय. तुझ्या हृदयामध्ये सद्गुरूची जी हालचाल होते आहे ती, आता ती तुझी हालचाल कशामुळे होते? तर तुझ्या हृदयामध्ये तो सद्गुरू चरण आहे म्हणून होते आहे तुझी हालचाल. म्हणजे तुमचं आमचं असणं जे आहे त्याचं मूळ कुठे आहे? तर ते तुमच्या हृदयात आहे. आता ते कुठे? तर तुम्हाला मी आहे हे जे कळतं ते. बघा, डोळे मिटून बसा किंवा डोळे उघडे ठेवून बसा, कुठेही असा, तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की मी आहे. मी नाही असं पण म्हणूच शकत नाही. मी नाही म्हटलं तरी तो म्हणणारा तिथे आहे ना, म्हणजे तो आहे सगळं. जेव्हा मी म्हणतो की मी नाही, हा अमका तमका मी नाही असं म्हणतोय, तर तो जो आहे तो म्हणतोय. तर ते जे आहे तुला जे कळते आहे स्वतःचे स्वपण, स्व म्हणून, आहोत म्हणून, मी आहे म्हणून, तू सद्गुरू चरण आहे. तर सतत त्याचं स्मरण ठेव. सद्गुरू चरणाचं स्मरण ठेवणं हे तुम्ही करू लागलात किंवा तुमच्या ठिकाणी घडू लागलं की तुमची भक्ती पूर्ण झाली. पूर्ण नाही पण भक्ती फळाला आली.
भक्ती पूर्ण कधी होते? जेव्हा आत्मनिवेदन होतं तेव्हा भक्ती पूर्ण होते. आत्मनिवेदन म्हणजे तू आणि देव एक रूपच आहेत हे त्याला कळलं. म्हणजे मी आणि ते ते कसं आहे माहिती का? हे नाही कळलं तरी स्वतः बघा ना कळतं की कसं आहे ते. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या देवाला आवडतात म्हणून तुम्हाला आवडतात. इतकं साधं आहे ते. असं लक्षात घ्या. प्रत्येकाला भूक लागली खावंसं वाटतं, खावं असं वाटतं, खायची आवड वाटते, ती देवालाच वाटते. तुम्ही समजता मी अमका तमका जो काय नाव तुमचं? हा रामनाथला वाटतं काय की हा रामनाथ? अरे रामनाथ तो आहे रामनाथ मूळचा. तू जो समजतो तो नाही. असं तू समजत असशील बरोबर मी रामनाथ म्हणजे कोण आहे. शार्दूलला वाटतं मी शार्दूल अमुक आहे म्हणून. ते कोणाला वाटतंय? तो जो देव आहे ना त्याला वाटतंय मी शार्दूल आहे. त्याने जर म्हटलं मी भगवान आहे, भगवानच आहे, तर ते जे वाटणं आहे ते भगवंताला वाटतंय. मला आता भूक लागली, मला खायला पाहिजे, मला तहान लागली, मला प्यायला पाणी पाहिजे आणि मला काहीतरी सिनेमा बघायला जायचंय. ते कोणाला वाटतंय? त्याला वाटतंय. तो जातो हट्ट नाही मी जाणार म्हणजे जाणार. मग आई सांगो की बाबा सांगो मी जाणार म्हणजे तो हट्ट घेणारा कोण आहे? तो भगवंत आहे. हे असं लक्षात घ्या. मग चालणं बोलणं अमकं तमकं क्रियाकर्म होतं ते भगवंताचं होतंय हे लक्षात घ्या. हे लक्षात आलं पाहिजे. मग ती भक्ती पूर्ण होते तिथे. आणि कसं आहे की हे सगळं चराचर विश्वाचं जे काही चाललेलं आहे क्रियाकर्म किंवा हालचाल ती भक्तीतूनच आहे. भक्तीतूनच आहे. जे काही चाललंय सृष्टी म्हणा, हा निसर्ग म्हणा, हे सगळं जे काही चाललंय ते भक्तीने चाललंय. केवळ आत्मप्रेम आहे तिथे. आत्मप्रेम त्याला आमच्या महाराजांचा शब्द आहे ना. वाटतं ना मी असावं जे वाटतं, नित्य असावं जे वाटतं ते आत्मप्रेम आहे. जरासं बरं नाही झालं की कुठे खर्च, अरे मला लागलं, हे जे वाईट वाटतं ते देवाला वाटतंय. मग ते लवकर बरं व्हावं म्हणून प्रयत्न करतो, औषध घेतो, काय करतो. ते आत्मप्रेम आहे. ते आत्मप्रेमाचा अर्थच भक्ती आहे. आत्मप्रेम जे आहे प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचा अर्थ काय? भक्ती आहे. तेव्हा ज्ञान महत्वाचं आहे, पण ज्ञानापेक्षा सुद्धा मुळामध्ये जे आहे ते आत्मभक्ती आहे. आणि म्हणून भक्ती महत्वाची. आमच्या महाराजांचं एक वाक्य नित्य स्मरणात ठेवा तुम्ही की भक्ती ज्ञानाची माऊली आहे. ज्ञान भक्तीची माऊली नाही. तेव्हा भक्तीला लागा आणि सद्गुरूची भक्ती करा. अन्य देवदेवतांची भक्ती करा, तुम्हाला काही ना काही प्राप्ती होणार. देव प्रसन्न हो. देवाची भक्ती, कुठच्याही देवाची भक्ती, कोण माणसाची पूर्णाची भक्ती करा. हो तुम्ही आलात माझ्याकडे, मी तुमचं स्वागत केलं तर तुम्हाला आनंद वाटणार की नाही? हा मग तुम्ही पण मला आशीर्वाद, हा तुझं कल्याण हो, तुझं भलं म्हणणार की नाही? म्हणजे कोणाचं भक्ती जर कोणाची केली तर काही ना काही तुम्हाला प्राप्ती होणारच. पण तुम्हाला कुठच्या देवाची भक्ती केली तो प्रसन्न होतो, पण तो सतत तुमच्या सोबत राहील का? तो तुम्हाला वरदान देईल आणि जाईल, अदृश्य होईल, तो राहणार नाही तिथे. पण ह्या सद्गुरु भक्तीचं मर्म काय आहे की सद्गुरु तुमच्या ठाई राहतो नाही, तुम्हीच होता. ते देवत्व तुमच्या ठाई उभं राहतंय. सद्गुरु भक्तीचं हे मर्म आहे, वर्म आहे. इतर देवदेवांची भक्ती करा, ती देवता प्रसन्न होईल, तुम्हाला आशीर्वाद देईल, काय शक्ती काय 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 संप्रदान करील आणि जाईल. कालांतराने ती शक्ती नाहीशी होते. सिद्धी असेल काय असेल, सिद्धीचा वापर केला की सिद्धी नाहीशा होतात. नंतर तो बेकारी होतो, करंटा होतो, नागडा उघडा होतो, काय त्याच्याकडे सामर्थ्य उरत नाही. सद्गुरु भक्तीचं हे सामर्थ्य आहे की सद्गुरु भक्ती तुम्ही केलात की तुम्ही सद्गुरु रूप सद्गुरु स्वरूप होता. ते तुमच्या ठाई उभं राहतं, ज्ञान स्वरूप. म्हणून ते आमच्या महाराजांच्या पदार्थ आहे काय ते
भक्त जाईमध्ये शेवटी भक्त जाई देवा ठाई देव त्याचे रूप घेई, त्याचंच रूप घेतो तो 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 भक्तच देव होतो. असं ते ह्या भक्तीचं वर्म आहे. पाद सेवन भक्ती. जरा त्यातला आणखी एक दोन सुरुवातीच्या दुसरी तिसरी त्यातली आता वाचली त्याच्यातली दुसरी तिसरी आहे. सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती सद्गुरु कृपे विण काही भवतरुण पावतो नाही या कारणे लवडाही सद्गुरु पाय सेवा. सद्गुरु भक्तीने काय होतं, जन्माचं आणि मरणाचं निवारण होतं. म्हणजे जन्मा वेगळा तू आहेस आणि जन्मा वेगळा म्हणजे जन्माशिवायचा. जन्म देहाचा होतोय, तुझा नाही हे कळतं. माझा जन्म झालेलाच नाही हे कळतं. ज्याला जन्म आपला झालेला नाही हे कळतं त्याला मरणाचं भय उरत नाही. जेव्हा कळतं की आय एम अनबॉर्न, मी अजन्म आहे हे कळतं, त्याच क्षणाला त्याचा मृत्यू नाहीसा होतो, मरण भय संपतं. आणि तुम्हा आम्हाला प्रत्येक प्राण्याला भय आहे ते मरणाचंच आहे, बाकी कशाचं भय? कशाचं भय? बॉसचं भय आहे. आता म्हणून मी बॉसला घाबरतच नाही म्हणे, बरोबर ना. मला माझं सगळं माहिती आहे, कामाची माहिती, मी कशाला बॉसला घाबरतो म्हणणार की नाही. कॉन्फिडन्स येतो तेवढा, ओके नाही. हा, पण एक भीती राहते, मृत्यूची राहते. जरा काही लागलं किंवा रस्ता ओलांडताना इकडे बघतो तिकडे बघतो आणि मग क्लिअर वाटलं की मग पाऊल पुढे टाकतो. का? मरणाचं भय आहे. सद्गुरु भक्त जो आहे, खरा भक्त जो आहे, आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे, उमगलेलं आहे, त्याचं मरणाचं भय नाहीच होतं. त्याला मरणाची भीती वाटतच नाही, कारण देह त्याला खरा वाटतच नाही. ज्याला देह खरा वाटत नाही त्याला जग खरं वाटत नाही. केवळ आत्मज्ञान, आत्मस्वरूप, भगवत स्वरूप, सद्गुरु स्वरूप हेच केवळ सत्य आहे. त्या सत्याच्या प्रकाशामध्येच तो अवघ विश्व पाहतो. काम असेल तेव्हा, नाही तर तो विश्वाकडे पाहत सुद्धा नाही. विश्व त्याच्या दृष्टीला उरत नाही. केवळ स्वरूप, आत्मस्वरूप, भगवत स्वरूप तो पाहतो. तर अशा प्रकारचं ज्ञान भाऊसाहेबांनी तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. भाऊसाहेबांचा संप्रदाय म्हणजे हिंसगिरी संप्रदाय. हिंसगिरी ते गाव आहे कर्नाटकातले, म्हणून त्याचं हिंसगिरी संप्रदाय म्हणतात. नाही तर स्वरूप संप्रदाय म्हणतात त्याला. स्वरूपाची ओळख तुम्हाला या संप्रदायात होते म्हणून स्वरूप संप्रदाय. नाम सांगितलेलं, नामाचा महिमा आहे म्हणून नाम संप्रदाय आहे. नाम म्हणजे सद्गुरूंकडून जो मंत्र तुम्हाला प्राप्त होतो आणि सद्गुरू सांगतात हे लक्षात ठेव, एवढं बस, ते नाम. नाम, नामाचा अर्थ काय? नामाचा अर्थ काय? न अहम, ना अहम, मी नाही, बस ना. फक्त नामच घे, तिथे लक्ष ठेव, राम. जिथे नाम आहे तिथे राम आहे. नाम जप होतोय जिथे नामच, म्हणून नाम विसरू नये कधी. खाता पिता जेवता बसता उठता झोपता म्हणजे झोप येईपर्यंत नामस्मरण ठेवावं. म्हणजे जिथे नाम आहे तिथे राम आहे. राम उभा राहतोच. मी एखाद्याला हाक मारली नावाने प्रथम म्हणून, तर प्रथमच बघणार, शार्दूल नाही बघणार, बरोबर का? कारण ते त्याचं नाव आहे, त्याला माहिती आहे माझं नाव आहे. तसं देवाचं नाव घेऊन देवाला तुम्ही हाका मारता. नामस्मरण म्हणजे काय? आणि लक्षात घ्या, जो गुरुपुत्र आहे त्याने कधी काय संकट येऊ, काय प्रसंग येऊ, काय येतो, येतोच ना आयुष्यामध्ये, त्यावेळी नामस्मरण असं करा, निकराचं नामस्मरण करा. संकट ओढवल्यावरती करतो की नाही आपण, देवा मला तू वाचव आता ह्याच्यात, तसं नामस्मरण त्या महाराजांनी सांगितले, नामाने सद्गुरूला हाक मारा, सद्गुरू धावून येणार, तुमच्या पाठीशी उभा राहणार, तुमच्या संकटाचं निवारण करणार. आजचा दिवस भाऊसाहेबांचा जयंतीचा आहे म्हणून सांगतो. भाऊसाहेबांनी सांगितलेलं संप्रदाय स्थापन केला तर ते गुरुदेव रानडे आणि एक दुसरे 2 शिष्य होते त्या भाऊसाहेबांचे,
रानडे मुख्य नाव येतं. आणखी होते. तर त्यांना सांगितलं की आपल्या आता संप्रदायाला काहीतरी भजन पाहिजे, काहीतरी लोक एकत्र येणार. मग त्यांनी काहीतरी म्हणाला काहीतरी तुम्ही भजनाची सिद्धता करा, म्हणजे भजन रचा सकाळी दुपारी असं काहीतरी दिवसभरात काहीतरी क्रम असावा पूजेचा वगैरे भजन. तर ते 4 भजनं सांगितली. काकड आरतीची, सकाळच्या भजनाची, दुपारचे धन्यो प्रदक्षिणा आणि रात्रीचं जन्माचे 3 रात्रीचं भजन. तर त्याची रचना त्यांनी केली तुकारामांचे अभंग वगैरे घेऊन गुरुदेवांनी रानडीने. तर ती 4 भाऊसाहेबांनी सांगितलेले की ही 4 भजनं जो करील नेमाने, भाऊसाहेबांचं वाक्य फक्त सांगतो, भक्तिभावाने नेमाने करेल त्याच्या घरादाराचं संसाराचं रक्षण मी करेल, ती माझी जबाबदारी, असं भाऊसाहेबांनी सांगितलेलं आहे. जे सिद्धरामेश्वर महाराजांनी पण सांगितलं, जे निसर्ग महाराजांनी पण सांगितलं की म्हणून निसर्ग महाराजांनी सुद्धा 4 भजनं सोडली नाहीत. रणजित महाराजांनी 4 भजनं सोडली नाहीत. किती आजारी असो काय असो, ताप असो, 2-2, 3-3 पर्यंत ताप अंगात असताना महाराज उठून उभे राहायचे आणि भजन करायचे. भजन सोडलं नाही. तेव्हा हे भक्ती भजन तुम्ही स्वतःमध्ये रुजवा, स्वतःमध्ये रुजवा. मग भक्ती भजन रुजलं म्हणजे भक्ती रुजले, आणि जिथे भक्ती रुजली तिथे देवत्व रुजतं, देवत्व उभं राहतं. जे मूळचं आहे हे लक्ष निर्माण होत नाही, जे मुळात आहे पण अज्ञानामुळे कळत नाही, तर त्याचं ज्ञान तुम्हाला होतं, ते तुम्हाला उमगतं. आणखी काय पुढे वाचा. सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी माने. बस भक्ती करता करता परब्रह्माचा निर्धार होतो, म्हणजे निश्चय होतो. परब्रह्म म्हणजे दुसरी गोष्ट नाही, तर परब्रह्म आपणच आहोत हा निश्चय होतो, निर्धार होतो. आता तुम्ही ध्यानमूलम म्हणताना शेवटचं काय पद आलं, ते शेवटचं चरण कोणतं आलं? ध्यानमूलम म्हणा, म्हणा ध्यानमूलम म्हणा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पुढे गंगाराम सुतम देवम ज्ञानं ज्ञानवर्धनम्, पार्वती नंदन वंदे सिद्धरामं जगद्गुरुं, ब्रह्मानन्दं परमस्वदं केवलं ज्ञानमूर्ति, धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. हे उमगतं, द्वंद्वातीत आहे, 2 प्रकार नाहीये. गगन सदृश आहे, गगनासारखा आहे, आकाशासारखा आहे, पण आकाश नाही, आकाशासारखा आहे म्हणजे आकाशाच्या पलीकडे सूक्ष्म आहे. पुढे काय? एकम नित्यम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु, तो आहे, त्याला मी नमस्कार करतो. तो होऊन करतोय, त्या वेगळा मी नाही हे करतोय. पुढे आणखी काय कर? सद्गुरुतम. तर ते सद्गुरु ध्यानमूलम म्हणताना ते सद्गुरु स्वरूप तुम्ही आठवताय, ते आठवलं पाहिजे की कसं आहे सद्गुरु स्वरूप, आत्मस्वरूप. म्हणून रोज म्हणायला सांगतात पोथी वाचनात, तुम्ही हे म्हणा, ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, गुरुच्या मूर्तीच ध्यान करा. आता कळत नाही तोपर्यंत आपण ही मूर्ती समोर जातो, ते हळूहळू हळूहळू गुरु स्वरूप काय ते कळतं. हा, तर सुरुवातीला सद्गुरु स्वरूप ठीक आहे, सद्गुरूंचं तसबीर लावली आहे, चित्र समोर ठेवलंय आणि ते स्मरण घेतोय. ते करता करता ते जिथे होत आहे तिथे ते व्हायला लागतंय, तुमच्या हृदयामध्ये व्हायला लागतंय सद्गुरु स्मरण, ते स्मरण. मग ते सद्गुरु चरण म्हणून घट्ट धरताय, ते पादसेवन होतं. ते पादसेवन करता करता आत्मस्वरूपच काय आहे ते उमगतं तिथे, ते तिथे प्रकाशित होते. हे सद्गुरु भक्तीचं इंगित आहे. ते तुम्ही ज्ञात करून घ्या आणि सद्गुरु भक्ती रुजवा. भाऊसाहेबांचा तुमच्या भक्तीला आशीर्वाद आहे.
भाऊसाहेब शब्दाचा पुन्हा अर्थ सांगतो, जो निसर्गदत्त या शब्दाचा अर्थ आहे. आमच्या महाराजांनी भाऊसाहेब हे परब्रह्माचं सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे इंग्लिशमध्ये प्रोनाउन म्हणतं ना, म्हणजे परब्रह्म म्हणण्याऐवजी नुसतं भाऊसाहेब म्हटलं तरी चालतंय. जसं निसर्गदत्त हे सुद्धा परब्रह्माचं सर्वनाम आहे. हा, निसर्गदत्त. हा, आणि ते तुमचंच नाम आहे. इथपर्यंत तुमची मजल जावो आणि आपणच देव आहोत ही तुमची खात्री हो. त्यासाठी भाऊसाहेबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. सिद्धरामेश्वर महाराज की जय. निरूपण स्वस्वरूपी